वंदे मातरम गाण्यावरनं विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपची नागपूर महापालिकेतच मोठी चूक झाली। भाजप शासित नागपूर महापालिकेने वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली। एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसच्या वंदे मातरमच्या विरोधातील भूमिकेवरनं देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। पण दुसरीकडे भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिकेत गुरुवारच्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमची 2च कडवी गायली गेली। या कृतीमुळे प्रशासकीय स्तरावरती मोठी चूक झाल्याचं उघडकीस आलंय। वंदे मातरम संदर्भातल्या केंद्र सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी नागपूर महापालिकेत का झाली नाही, यावर प्रशासनाला आता प्रश्नांचा सामना करावा लागतोय। आमचं दरवेळेसचं जे सभागृह असतं ते सुरेश भट सभागृहात होत असतं आणि आम्ही गेल्या सभागृहाच्या म्हणजे कालच्या सभागृहाच्या आधीच आम्ही नियोजन भवनामध्ये ते शिफ्ट केलं। त्यामुळे आमचा स्टाफ आणि तिकडली टेक्निकल परिस्थिती पण ही तेवढी अद्ययावत नव्हती। जेव्हा ते 2च कडवे वाजले आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हे चुकीचं झालं आहे म्हणून। त्यामुळे